घर बदललं तरी जुनं वळण सहजासहजी बदलत नाही अशी एक म्हण आहे. आणि ही म्हण फक्त लोकांच्या बोलण्यात नाही तर आता आपल्या सरकारी व्यवस्थेलाही तितकीच लागू पडताना दिसते. काही दिवसांपासून मी व्हिडिओ पोस्ट करतोय, त्याच्यामध्ये उस्मानाबाद असा उल्लेख केला आहे. आणि त्यानंतर अनेकांचे फोन आले, अनेकांनी मेसेज केले, काहींनी थेट कमेंट करत सांगितलं उस्मानाबाद नाही धाराशिव म्हणा. नाव बदललंय, मग जुनं नाव का वापरता? आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न फक्त माझ्यापुरता नाही, तर आजही अनेक सरकारी कागदपत्रांमध्ये, निवडणूक नोंदींमध्ये, अधिकृत प्रक्रियांमध्ये तोच गोंधळ दिसतो. आज जिल्ह्याचं नाव धाराशिव झालं, फलक बदलले, ऑफिसची नावं बदलली, लोकांच्या बोलण्यातही धाराशिव आलं. पण लोकसभा निवडणूक असो, विधानसभेची असो किंवा आता सुरू असलेली विधान परिषदेची निवडणूक, अनेक अधिकृत कागदपत्रांमध्ये अजूनही नाव दिसतं ते म्हणजे उस्मानाबाद. आणि म्हणूनच अनेक जण विचारतात, जर नाव बदललंय तर निवडणूक आयोगाने अजूनही उस्मानाबादच का नाव ठेवलंय? कारण जिल्ह्याचं नामांतर आणि मतदारसंघाचं नाव बदलणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. राज्य सरकारनं जिल्ह्याचं नाव बदलू शकतं, मात्र मतदारसंघाचं नाव बदलण्यासाठी निवडणूक आयोगाची एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. डिलिमिटेशन, अधिकृत नोंदी, नकाशे, मतदारसंख्या आणि संपूर्ण निवडणूक व्यवस्था अपडेट करावी लागते. म्हणूनच ही प्रक्रिया पटकन होत नाही. आणि म्हणूनच धाराशिव झाला असला तरी अनेक निवडणूक नोंदीमध्ये अजूनही उस्मानाबाद कायम आहे. म्हणून हा वाद कोणत्या नावाचा नाही तर बदललेल्या वास्तवाला अजूनही अपडेट होत असलेल्या व्यवस्थेचा आहे. आता तुमच्या मते निवडणूक विभागानेही अधिकृत नोंदीमध्ये धाराशिव करायला हवं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.